नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आज मी तुम्हाला 32 साईजचे कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर बघा, याचे मी मापे लिहून घेतलेले आहेत, ते तुम्हाला आधी सांगते. तर इथे तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी सगळे मापे दाखवत आहे. साईज 32 आहे. तर बघा, उंची 12 आहे, त्यात प्लस 1 करून 13 इंच घेतली आहे. छाती 32ची आहे, त्याच्यामुळे 8ची घडी टाकली आहे. कमर 30ची आहे. बाही 6.5ची आहे, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन 7 इंच केले आहे. दंडघेर आपल्याला फिटिंगच्या वेळेस टाकून घ्यायचा आहे. पुढचा गळा हा 5चा आहे, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन करून 5.5चा टाकला आहे. मागचा गळा 6चा आहे, त्याच्यात अर्धा इंच ॲड करून 6.5चा टाकला आहे. तर बघा, गळारुंदी ही 2.5ची टाकलेली आहे. तर आपल्याला शोल्डर हे 5.5चे घ्यायचे आहे, कारण आपला पाठीमागील गळा हा 6.5चा आहे. तर बघा, मी आधी 5 लिहून घेतलं होतं, नंतर बघा इथं 5.5 लिहून घेतलेलं आहे. 5.5चा आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण याची पूर्ण कटिंग करायला सुरुवात करूया. हे बघा, मी आता हे साईडला ठेवून घेते, तर त्याची आपण आता कटिंग पाहणार आहोत. बघा, कटोरी ब्लाऊज कट करताना आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा असतो. पेपर किंवा तुम्ही ब्लाऊज पीसवर जर कट करीत असाल तर डबल फोल्ड ही घ्यायचा असतो. आणि बंद साईड आपल्या बाजूला ठेवून ओपन साईड ही समोरील बाजूला ठेवायची आहे. तर बघा, उंची 12 प्लस 1 इंच ॲड करून 13 इंच घ्यायची आहे. तर इथे बघा, 13वर एक खूण करून घेते. दोन्ही साईडला 13वर एक डॉट करून घ्यायचे आहे. सरळ लाईन वळून घ्यायची आहे आपल्याला. बघा, अशा पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर शोल्डर टाकून घ्यायचं आहे. शोल्डर हे 5.5 इंचाचा आहे. तर आपल्याला 5.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. आणि लगेच आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे. गळारुंदी ही 2.5ची टाकून घ्यायची आहे. तर बघा, मुंडा आपल्याला 5.5चा टाकायचा आहे. इकडल्या साईड करून आपण 5.5 इंचावर खूण करून आपल्याला ही सरळ लाईन वळून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर इथे छातीची घडी टाकायची 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं करून टाकून घ्यायचं आहे. हे आपल्याला आता खाली असं सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, किंवा आपण कमरेचा चौथा भाग तसं जरी टाकलं तरी सेम तेच येत आहे. तर बघा, दाखवते मी तुम्हाला. कमर हे बघा 7.5 इंच, कमरेचा 30 इंचाचा 7.5 इंच चौथा भाग, 1 इंच टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन. पाठीमागचा टक्स जो घ्यावा लागतो आपल्याला त्याला, हे बघा सेम त्याच पद्धतीने आपला आलेला आहे. तर बघा, आता आपल्याला पुढील भाग कट करण्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टी गरजेची असते. तर त्याला 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर बघा, समोरील गळा 5.5 इंचाचा टाकलेला आहे. आणि आता हा बॉक्स करून घेतलेला आहे मी. तर बघा, आता 1 इंचावर आपल्याला तिथं आता आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे. तर मुंड्याचा बघा 1.25 इंचावर पाठीमागील मुंड्याचा आकार देऊन द्यायचा आहे आपल्याला. तर बघा, त्याचा मुंड्याचा मध्य काढून आपल्याला आणि इकडून खालील साईडला छातीची घडी असे 3 डॉट आपल्याला मिळालेले आहेत. तर त्याला आपल्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हे बघा, काखेमध्ये आपल्याला थोडंसं खाली घ्यायचं आहे, त्याच्याने आपल्याला काखेत झोळ येत नाही. हे अशा पद्धतीने असा गोलाकार शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर समोरील मुंड्याचा आपल्याला 1.25 इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे. इथं 2 मुंड्याचे आकार तयार झालेले आहे. सुरुवातीला कट करताना आपल्याला पाठीमागील मुंडा कट करायचा आहे, नंतर समोरील मुंडा कट करायचा असतो. तर बघा, इथे 1 इंचावर आपण खूण करून गोलाकार असा समोरील गळ्याला आकार देऊन घेतला आहे. हे बघा, अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे. तर 3 इंचावर क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे. 3 इंचावर आपल्याला दोन्हीकडून सरळ लाईन वळून घ्यायची आहे अगदी.
बघा. आणि वरून आयहुकच्या पट्टीकडून आपल्याला अर्धा इंच वरी घेऊन आपल्याला असं क्रॉस जॉईन करायचं आहे. तर बघा आपल्याला आता कटोरी टाकून घ्यायची आहे. तर बघा 32 साईजसाठी आपण 5 इंचाची कटोरी टाकून घेतलेली आहे. समोरील मुंड्यापासून 2 इंच आणि 2.5 इंच अशा 2 खुणा करून घ्यायच्या आहेत. आणि गळ्यापासून वरती 1 इंचावर अशा खुणा करून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला हे 3 डॉट जे मिळालेले आहेत ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने जे आपण 2 इंच आणि 2.5 इंचाच्या ज्या 2 खुणा केल्या होत्या त्याच्यामधून मध्यभागून आपल्याला असा आकार देत देत अशी कटोरीचा शेप द्यायचा आहे. बघा एकदम परफेक्ट असा कटोरीचा शेप आलेला आहे. बघा आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला पाठीमागील मुंडा कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला आता पाठीमागील साईड बाजूला करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने हे साईडला ठेवून घेऊ. आता आपल्याला हे समोरील मुंडा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपले हे 3 पूर्ण झालेले आहे. कटोरी आपल्याला नंतर वाढवून घ्यायची आहे. तर आधी आपण पाठीमागील साईडमधून 1 इंच आपल्याला कमी करायचं आहे, कारण आपण क्रॉस पट्टीसाठी 1 इंच वाढवून घेतलं होतं. तर बघा इथं 1 इंच आपण इथं कमी करून घ्यायचं आहे. हे कट करून घ्यायचं पूर्ण. अशा पद्धतीने आता आपल्याला पाठीमागील गळा टाकून घ्यायचा आहे. तर बघा पाठीमागील गळा हा 6 इंचाचा आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपल्याला 6.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. बघा 2.5 इंच गळा रुंदी टाकून घेतली आहे आणि त्याच्यानंतर 6.5 इंचावर एक खूण करून गळ्याची रुंदी आपल्याला खालील 3 इंचावर ठेवायची आहे. 3 इंचावर वरील 2.5 इंचावर आणि खालील 3 इंचावर अशी ठेवून आपल्याला सिंपल असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता खालील टक्स टाकायचा आहे. टक्स हा आपला हा शिलाई करताना द्यावा लागतो. तो कसा द्यायचा ते मी सांगते तुम्हाला. 4 इंचावर द्यायचा आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंच असा 1 इंच आपण शिलाई मार्जिन ॲड केले ते इथं देऊन घ्यायचं आहे. आणि उंचीलाही आपल्याला 4 इंचावर टक्स घ्यायचा आहे. तर बघा इकडला अर्धा इंच इकडला अर्धा इंच 1 इंच कवर करून आपल्याला हे क्रॉस असं जोडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमरेकडून अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे, कारण आपण टक्स मारल्यानंतर हे कपडा खाली येतो, त्याच्यामुळे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी गळा कट करून घेत आहे. त्याच्यानंतर हा क्रॉस पट्टी जी आपण काढली होती ती कट करून घेतला आहे. तर बघा त्याच्यानंतर आपण आता कटोरी वाढवून घेणार आहोत. तर बघा एक जो एक्स्ट्रा पेपर घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला जशी आपली मूळ कटोरी आहे ती पूर्ण आपल्याला ह्याच्यावर ड्रॉ करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थितपणे. याच्यावरच आपल्याला आता कटोरी कशी वाढवायची ते मी सांगणार आहे. खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउज पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही जर पहिल्या वेळेस बघत असाल तर तुम्ही लगेच शिकाल. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घेतली आहे. तर आपल्याला कुठल्या साईडनं वाढवायचे आहे ते तुम्हाला मी आता सांगते. हे बघा आयहुकच्या पट्टीकडून आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. वरील साईडला आयहुकच्या शिलाई मार्जिनसाठी आपल्याला टेपच्या अवघे 1 लाईन घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी फक्त 1 लाईन अंदाजे असे वाढवून घेतली आहे. तर त्याच्यानंतर कमरेकडल्या साईडलाही 1 इंच घ्यायचं आहे. आपल्याला एक सरळ देऊन घ्यायचं आहे आणि वरील साईडला आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करण्यासाठी टेपच्या 1 ते 2 लाईन असे वरती घेऊन आपल्याला हे आधी सुरुवातीला आपण डॉटमध्ये हे जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे फिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने डार्क करून घेते मी. त्याच्यानंतर आपल्याला हे जे खाली लाईन तयार झाली आहे सरळ लाईन त्याचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मध्य काढून घेतला आहे. सेंटर काढून घेतल्यानंतर बघा आपल्याला हा सेंटर आणि हा सेंटर अगदी व्यवस्थित सरळ आलेला आहे. याच्याने कटोरीचा पफ हा छान येतो. बघा खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. आपल्याला हे
2 पॉईंट इकडे जोडून घ्यायचं आहे. हे बघा इथे तुम्ही पाहू शकता, इथे त्रिकोणी असं तयार झालेलं आहे. तर आपल्याला ह्याला आता गोलाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घेतला आहे मी. तर त्याच्यानंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. तर बघा 2.5 इंचावर मी इथं टक्स घेतलेले आहे आणि इकडून दोन्हीकडून 1.5 इंच असे 3 इंचावर टक्स टाकून घेतले आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे मी तुम्हाला टक्स फोल्ड करूनही दाखवणार आहे की आपली कटोरीचा शेप किती अगदी व्यवस्थित आलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी वाढवायची असेल तर सेम याच पद्धतीने वाढवायची आहे. ही कटोरी अगदी परफेक्ट बसते. तर बघा आता ही मूळ कटोरी होती आपली. आता याचं काही काम नाही, आपण फेकून द्यायची आहे. तर बघा हे फोल्ड करून मी तुम्हाला दाखवते. आपल्याला टक्स फोल्ड करून कटोरीचा शेप एकदम किती परफेक्ट आलेला आहे. इथं पाहू शकता एकदम परफेक्ट असा गोलाकार राऊंड आलेला आहे. हे बघा. आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर बघा बाहीची लांबी ही 6.5 इंच आहे. तर त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपल्याला 7 इंचाची घ्यायची आहे. जर तुमचा ब्लाऊज अस्तरचा असेल तर त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचा आहे आणि विदाऊट अस्तर असेल तर त्याच्यात 1 इंच ॲड करायचे आहे. तर मी ही अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग करत आहे. तर ह्याच्यात मी अर्धा इंच ॲड केलेला आहे. तर बघा 7 इंचावर खूण करून मी सरळ लाईन ओढून घेतली आहे. आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे. तर बघा आपली छातीची जी घडी असते तीच आपल्याला बाहीची घडी टाकायची असते. तर बघा 8 इंचावर दोन्ही साईडला टाकून घेतली आहे आणि एक आपल्याला आता सरळ लाईन ओढून घ्यायची आहे याची. हे बघा अशा पद्धतीने. तर आपल्याला मुंडा खोली टाकायची आहे. तर 5च्या पुढं जर बाही गेली तुमची 6, 7, 8 तर आपल्याला 3 इंचाची मुंडा खोली घ्यायची आहे. तर 3 इंचाची मुंडा खोली घेऊन मी दोन्ही साईडला 1-1 इंच 1-1 इंचावर खूण करून घेतली आहे. तर बघा हे पूर्ण क्रॉस जोडून घेतला आहे मी. बाही कटिंगची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा या दोन्ही ह्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. आपल्याला 3 पॉईंट भेटलेले आहेत. आता ह्या 2 ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि ह्या दोन्हीचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे मधले 3 पॉईंट भेटलेले आहेत. तर याचे बघा या मधल्या पॉईंटच्या वरी आपल्याला अर्धा इंचानी खालच्या पॉईंटच्या वरी खाली अर्धा इंच देऊन आपल्याला हे असे शेप देऊन घ्यायचा आहे. बघा मी कशा पद्धतीने देते अगदी त्याच पद्धतीने तुम्ही शेप द्यायचा आहे. ही बाही एकदम परफेक्ट बसते. चुन्या कुठेही पडत नाही आहेत. हा फिटिंगला एकदम परफेक्ट बाही बसते. याचा आकार एकदम सुंदर येत आहे. तर बघा आता आपल्याला हे पूर्ण डार्क करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर पाहू शकता तुम्ही की याचा आकार किती सुंदर आलेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर टाकायचा आहे 5.25 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असे करून आपल्याला हे क्रॉस जोडून घ्यायचं आहे. तर बघा आता आपण हे कटिंग करून घेऊया. कटिंग करताना कधीही आपल्याला सुरुवातीला पाठीमागील मुंडा कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतरच समोरील मुंडा कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा किती सुंदर असा बाहीचा आपला शेप तयार झालेला आहे. एकदम फिश आकारसारखं आपल्याला इथं कटिंग झालेली आहे. तर इथं बघा मी तुम्हाला पूर्ण पेपर कटिंग एकदा दाखवत आहे. तर बघा ही पाठीमागीतली साईड आहे. तर 32 साईज मी सगळ्या ह्याच्यावर लिहून घेते. मी तुम्हाला 32 साईजचे कटोरी पेपर कटिंग दाखवलेले आहे. तर याचेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पेपर कटिंग ठेवून अस्तर कटिंग कसे करायचे तेही सांगणार आहे. तर बघा आधी ह्याच्यावर पूर्ण ह्याच्यावर 32 साईज लिहून टाकते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असते तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.